नमस्कार. भाऊ बहीण ऑफिशियल या चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत करते. जर तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. लोकांना वाटतं शांत माणूस म्हणजे कमजोर, पण ज्योतिष सांगतं खरी ताकद ती नाही जी दिसते. खरी ताकद ती आहे जी गरज पडेपर्यंत लपवली जाते. आज आपण अशा एका राशीबद्दल बोलणार आहोत जी आरडाओरडा करत नाही, स्वतःची जाणीव करून देण्यासाठी शब्द वापरत नाही, तरीही वेळ आली की संपूर्ण चित्र बदलण्याची ताकद ठेवते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी तुम्हाला कळेल की शांत राहणं हे कमकुवतपणाचं नाही, तर आतून प्रचंड शक्तिशाली असण्याचं लक्षण आहे. ज्योतिष सांगते सत्य. ही राशी शांत दिसते पण सर्वात शक्तिशाली आहे. काही माणसं असतात जी कधीही स्वतःची ताकद दाखवून देत नाही. त्यांचा आवाज शांत असतो, हालचाली मोजक्या असतात आणि स्वभावात गोंधळ नसतो. पण ज्योतिषशास्त्र सांगतं की शांतता ही कमकुवतपणाची नाही, तर आत्मनियंत्रणाची खूण असते. या गुणांचं सर्वात ठळक उदाहरण म्हणजे वृश्चिक राशी. बाहेरून शांत, आतून ज्वालामुखी. वृश्चिक राशीचे लोक उगाच बोलत नाहीत, उगाच वाद घालत नाही, पण एकदा मनात ठरवलं की ते कुठल्याही परिस्थितीत मागे हटत नाहीत. त्यांची ताकद शरीरात नसून मन, संयम आणि सहनशक्तीत असते. भावनांवर नियंत्रण, खरी पावर. इतर राशी भावना व्यक्त करतात, पण वृश्चिक त्या भावना साठवतात, समजून घेतात आणि योग्य वेळी वापरतात. म्हणूनच ते अचानक नाही तर ठरून प्रहार करतात, आणि तो प्रहार नेमका असतो संकटातून अधिक मजबूत होणारी वृत्ती. जिथे बरेच लोक तुटतात तिथे वृश्चिक अधिक कठोर बनतो. अपमान, धोका, आर्थिक अडचणी किंवा विश्वासघात हे सगळं त्यांच्यासाठी कमकुवतपणाचं कारण नसून शक्ती वाढवणारा अनुभव ठरतो. स्वतःचं सामर्थ्य लपवण्याची कला. ही राशी स्वतःच्या प्लॅन्स, पुढच्या हालचाली किंवा उद्दिष्टांविषयी सहज कोणालाही सांगत नाही. म्हणूनच लोक त्यांना कमी लेखतात आणि हीच चूक नंतर इतरांना भारी पडते. सूड नव्हे, न्यायाची भावना. वृश्चिक लगेच प्रतिक्रिया देत नाही, पण घडलेली गोष्ट विसरतही नाही. योग्य वेळ, योग्य परिस्थिती आणि योग्य मार्ग निवडून तो आपल्या अस्तित्वाची ताकद दाखवतो, तेही शांतपणे. निष्कर्ष. ज्योतिषानुसार खरी शक्ती आरडाओरडीत नसते, तर संयम, खोल विचार आणि आत्मनियंत्रणात असते. म्हणूनच शांत दिसणारी वृश्चिक राशी हीच अनेकदा सर्वात शक्तिशाली ठरते, कारण तिची ताकद दिसत नाही, ती जाणवते. वृश्चिक राशीची खरी ताकद समजून घ्यायची असेल तर फक्त तिचे बाह्य वर्तन पाहून चालत नाही, कारण ही राशी बोलण्यापेक्षा निरीक्षणावर जास्त विश्वास ठेवते. समोरचा माणूस काय बोलतोय यापेक्षा तो काय बोलतोय त्यामागचा हेतू काय आहे हे वृश्चिक सहज ओळखतो. त्यामुळे त्यांना फसवणं किंवा गोंधळात टाकणं सोपं नसतं. वृश्चिक राशीचे लोक आयुष्यात पटकन कुणावर अवलंबून राहत नाही. त्यांना स्वतःच्या ताकदीवर उभं राहणं जमतं. संकटांच्या वेळी ते मदत मागण्याआधी स्वतःमध्ये असलेली शेवटची ऊर्जा वापरतात. म्हणूनच अनेकदा लोकांना असं वाटतं की हा माणूस एकटाच सगळं कसं झेलतो, पण त्यामागे त्याच्या मनाची प्रचंड पकड असते. ही राशी वेदना लपवण्यात पटाईत असते. अपयश, नात्यांमधील तुटणं, विश्वासघात किंवा आयुष्यातील कठीण प्रसंग हे सगळं ते शांतपणे सहन करतात. मात्र ते सहन करणं म्हणजे विसरणं नसतं. प्रत्येक अनुभव त्यांच्या व्यक्तिमत्वात खोलवर उतरतो आणि पुढील निर्णय अधिक मजबूत बनवतो. म्हणून वृश्चिक व्यक्ती वेळ जसा जातो तसतशी अधिक परिपक्व आणि प्रभावी होत जाते. वृश्चिक राशीची ताकद ही केवळ वैयक्तिक आयुष्यापुरती मर्यादित नसते, तर कामाच्या ठिकाणी ती स्पष्ट दिसून येते. हे लोक गोंगाट न करता आपलं काम करतात. स्वतःची योजना कुणाला न सांगता योग्य क्षणाची वाट पाहत ते आपले चाल ओळखतात. जेव्हा त्यांचा निर्णय समोर येतो तेव्हा इतरांना तो अचानक वाटतो, पण प्रत्यक्षात त्यामागे खूप खोल विचार आणि दीर्घ संयम असतो. नातेसंबंधांमध्ये वृश्चिक अत्यंत गंभीर असतो. वरवर मैत्री, प्रेम किंवा विश्वास दाखवणं त्यांना जमत नाही. एकदा नातं स्वीकारलं
की ते पूर्ण ताकदीने निभावतात. त्यामुळेच त्यांची अपेक्षाही मोठी असते. विश्वास तुटला तर ते लगेच वाद घालत नाहीत, पण मनातून दूर होतात आणि एकदा मनातून गेली की परत त्याच जागी येणं फार कठीण होतं. वृश्चिक राशीला सत्ता, पैसा किंवा प्रसिद्धीपेक्षा स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव अधिक महत्त्वाची वाटते. स्वतःचा आत्मभान, स्वाभिमान आणि नियंत्रण हीच त्यांची खरी संपत्ती असते. म्हणूनच ते कोणाच्याही दबावाखाली सहज झुकत नाही. शांत राहूनही आपली सीमा स्पष्ट ठेवणं ही कला त्यांना येते. या राशीची आणखी एक मोठी शक्ती म्हणजे बदल स्वीकारण्याची क्षमता. आयुष्य कोसळलंय तरी पुन्हा नव्याने उभं राहणं, जुन्या वेदनांमधून शिकून स्वतःला नव्या रूपात घडवणं हे वृश्चिक सहज करतो. त्यामुळे ते आयुष्यात अनेक वेळा संपतात आणि पुन्हा नव्याने जन्म घेतात, अधिक मजबूत आणि अधिक जागरूक स्वरूपात. म्हणूनच ज्योतिषशास्त्रात वृश्चिक राशीला केवळ तीव्र भावना असलेली राशी म्हणून पाहिलं जात नाही, तर अंतर्गत शक्तीची, मानसिक नियंत्रणाची आणि न बदलणाऱ्या निर्धाराची प्रतीक म्हणून ओळखलं जातं. शांत दिसणारी ही राशी प्रत्यक्षात आतून प्रचंड शक्तीने भरलेली असते आणि हीच शक्ती तिला इतरांपेक्षा वेगळी व प्रभावी बनवते. वृश्चिक राशीचा स्वभाव समजून घेताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे या लोकांची आत्मसंरक्षणाची प्रवृत्ती. हे लोक आपली कमजोरी सहज कुणासमोर उघड करत नाहीत, कारण आयुष्यात एकदा जखमी झाल्यानंतर त्यांनी शिकलेलं असतं की प्रत्येक माणूस आपल्यासाठी सुरक्षित नसतो. म्हणूनच ते हसत बोलत असले तरी मनाच्या एका कोपऱ्यात सतत सावध असतात. वृश्चिक राशीचे लोक निर्णय घेताना भावनेपेक्षा अनुभवाला अधिक महत्त्व देतात. समोरची परिस्थिती कितीही आकर्षक वाटत असली तरी त्यामागचं वास्तव काय आहे याचा तो बारकाईने विचार करतात. त्यामुळे त्यांचे निर्णय संथ वाटू शकतात, पण ते चुकीचे क्वचितच ठरतात. हा गुणच त्यांना आयुष्यात वारंवार मोठ्या फसवणुकीपासून वाचवतो. या राशीतील व्यक्तींना लोकांच्या नजरेत राहण्याची फारशी गरज वाटत नाही. प्रसिद्धी, टाळ्या किंवा कौतुक हे त्यांच्यासाठी दुय्यम असतं. त्यांना समाधान मिळतं जेव्हा त्यांनी स्वतःशी प्रामाणिक राहून एखादी गोष्ट पूर्ण केली असते. म्हणूनच अनेक वेळा त्यांच्या यशाची चर्चा उशिरा होते, पण जेव्हा होते तेव्हा ती खोल परिणाम करणारी असते. वृश्चिक व्यक्ती अपयशाला शेवटी मानत नाही. अपयश त्यांच्यासाठी एक अभ्यास असतो. कुठे चुकलं, कोणावर जास्त विश्वास ठेवला, कुठे स्वतःची मर्यादा ओलांडली याचा ते शांतपणे विचार करतात. पुढच्या वेळेस तेच चुका टाळून अधिक सज्ज होतात. त्यामुळे त्यांचा प्रवास सरळ नसतो, पण प्रत्येक वळणावर ते अधिक ताकदवान होत जातात. ही राशी अंतर्मुख असली तरी एकाकी नाही. वृश्चिकाला एकांत आवडतो, कारण तिथे त्यांना स्वतःशी संवाद साधता येतो. गोंगाट, उगाचच्या गप्पा किंवा वरवरचे नाते त्यांना थकवतात. शांततेत ते स्वतःची दिशा पुन्हा ठरवतात, मन सावरतात आणि पुढच्या टप्प्यासाठी ऊर्जा साठवतात. वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये एक वेगळीच आकर्षण शक्ती असते. ती दिखाऊ नसते, पण जाणवते. त्यांच्या नजरेत एक प्रकारची स्थिरता असते, जी समोरच्याला अस्वस्थही करू शकते आणि सुरक्षितही वाटू शकते. हीच गूढता लोकांना त्यांच्याकडे ओढते, पण त्यांना पूर्णपणे समजून घेणं फार थोड्यांनाच जमतं. न्याय आणि अन्याय यामधील फरक वृश्चिक खूप खोलवर समजतो. स्वतःवर अन्याय झाला तरी ते लगेच आरडाओरडा करत नाही, पण अन्याय सहनही करत नाहीत. योग्य वेळ आली की ते शांतपणे पण ठामपणे उभे राहतात. त्यावेळी त्यांचा आवाज कमी असतो, पण प्रभाव मोठा असतो. आध्यात्मिक पातळीवर पाहिलं तर वृश्चिक राशी सतत अंतर्गत परिवर्तनातून जात असते. जुनं सोडून नवं स्वीकारणं, चुकीच्या सवयींपासून बाहेर येणं आणि स्वतःला पुन्हा घडवत राहणं हा त्यांचा स्वभाव असतो. त्यामुळे त्यांचं आयुष्य इतरांपेक्षा अधिक तीव्र अनुभवांनी भरलेलं असतं. याच कारणामुळे वृश्चिक राशीची शक्ती सहज दिसत नाही, ती हळूहळू उलगडत जाते. जे लोक फक्त वरवर पाहतात त्यांना ही राशी साधी वाटते, पण जे जवळून अनुभवतात त्यांना कळतं की ही शांतता म्हणजे कमकुवतपणा नाही, तर स्वतःवर असलेलं अढळ नियंत्रण आहे. वृश्चिक राशीची ताकद वेळेसोबत अधिक स्पष्ट होत जाते, कारण
ही राशी क्षणिक यशावर नव्हे तर दीर्घकालीन परिणामांवर विश्वास ठेवते. इतर लोक जिथे लगेच निकाल पाहू इच्छितात तिथे वृश्चिक संयमाने वाट पाहतो. त्याला माहीत असतं की योग्य वेळ येईपर्यंत स्वतःला सावरून ठेवणं हीच खरी शहाणपणाची खूण आहे. त्यामुळे त्याच्या आयुष्यात मोठे बदल अचानक घडलेले वाटतात, पण प्रत्यक्षात ते खूप आधीपासून आतून तयार झालेले असतात. वृश्चिक राशीचा आणखी एक वेगळा गुण म्हणजे परिस्थितीशी जुळून घेण्याची विलक्षण क्षमता. परिस्थिती कितीही कठीण असली तरी ते स्वतःला मोडून न घेता परिस्थितीला समजून घेऊन आपली भूमिका बदलतात. हे बदल म्हणजे तडजोड नसते, तर स्वतःचं अस्तित्व वाचवण्यासाठी केलेली शहाणी हालचाल असते. म्हणूनच जीवनात मोठे चढ उतार येऊनही वृश्चिक पूर्णपणे कोलमडत नाही. या राशीचे लोक माणसांची खरी किंमत ओळखतात. कोण फक्त बोलतोय आणि कोण खरंच सोबत उभं राहणार आहे हे त्यांना सहज समजतं. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात मित्र कमी असतात, पण ते नाती खोल आणि मजबूत असतात. वरवरची ओळख किंवा उपयोगापुरती जवळीक त्यांना मान्य नसते, म्हणूनच ते एकटे दिसतात, पण आतून खूप स्थिर असतात. वृश्चिक राशीचा आत्मसन्मान फार तीव्र असतो. कोणीच त्यांचा अपमान केला तर ते लगेच प्रतिक्रिया देत नाही, पण तो क्षण त्यांच्या मनात खोलवर नोंदवला जातो. ते स्वतःला सिद्ध करण्यासाठी भांडत नाही, तर स्वतःची पातळी उंचावून उत्तर देतात. हे उत्तर शब्दात नसतं, तर त्यांच्या प्रगतीत, शांततेत आणि बदललेल्या आयुष्यात दिसून येतं. या राशीतील व्यक्ती नियंत्रण गमावणं पसंत करत नाहीत. परिस्थिती हाताबाहेर गेली तरी ते आतून स्वतःवरची पकड सोडत नाही. त्यामुळे इतर जिथे घाबरतात, गोंधळतात किंवा चुकतात तिथे वृश्चिक स्थिर राहतो. हीच स्थिरता त्याला मानसिकदृष्ट्या इतरांपेक्षा अधिक शक्तिशाली बनवते. वृश्चिक राशीचं आयुष्य अनेकदा संघर्षांनी भरलेलं असतं, पण ते संघर्ष त्यांना कमकुवत करत नाहीत. उलट प्रत्येक संघर्ष त्यांना स्वतःकडे नव्याने पाहायला भाग पाडतो. ते स्वतःच्या दोषांपासून पळ काढत नाही. जे चुकीचं आहे ते स्वीकारून बदलण्याची हिंमत त्यांच्यात असते. म्हणूनच त्यांच्या व्यक्तिमत्वात खोली असते, पोकळपणा नाही. शांतपणा हा वृश्चिक राशीचा मुखवटा नसून त्यांची नैसर्गिक अवस्था असते. गोंधळातही शांत राहणं, दुःखातही स्वतःला सांभाळणं आणि यशातही अहंकार न वाढू देणं हे गुण सहज गुणात नसतात. हीच शांतता त्यांच्या शक्तीचं मूळ असते. म्हणूनच ज्योतिषशास्त्रात वृश्चिक राशीला केवळ तीव्र किंवा गूढ म्हणत नाही, तर आत्मनियंत्रण, सहनशक्ती आणि अंतर्गत परिवर्तनाचं प्रतीक मानतात. ही शक्ती आरडाओरडा करत नाही. ती स्वतःचं अस्तित्व वेळ येईपर्यंत शांतपणे सावरून ठेवते आणि योग्य क्षणी आपली खरी ओळख दाखवते. वृश्चिक राशीचा आणखी एक पैलू असा आहे जो सहसा दुर्लक्षित राहतो, तो म्हणजे मौनातून होणारा प्रभाव. हे लोक मुद्दाम शांत राहत नाहीत, त्यांना शब्दाची गरजच कमी लागते. समोरचा माणूस काय बोलतोय त्यापेक्षा त्याची देहबोली, बदलणारा सूर आणि लपलेली अस्वस्थता हे वृश्चिक सहज टिपतो. त्यामुळे ते संभाषणात कमी बोलूनही परिस्थितीवर अधिक पकड ठेवतात. या राशीतील व्यक्तींना आयुष्य वारंवार स्वतःची मर्यादा तपासायला लावते. जबाबदाऱ्या लवकर येतात, अपेक्षा जास्त असतात आणि मदत कमी मिळते. पण याच प्रक्रियेतून त्यांची मानसिक घडी बसते. लहानपणापासून स्वतःवर अवलंबून राहणं ही सवय लागते, जी पुढे जाऊन त्यांच्या स्वभावाचा कणा बनते. म्हणूनच संकटांच्या वेळी इतरांसारखे कोसळत नाही, तर अधिक सावध आणि नेमके होतात. वृश्चिक राशीचा दृष्टिकोन काळा पांढरा नसतो. त्यांना माणसांमधील ग्रे एरिया समजतो. कोण पूर्णपणे चांगलं नाही आणि कोण पूर्णपणे वाईट नाही, ही जाणीव त्यांना भावनिकदृष्ट्या प्रगल्भ बनवते. त्यामुळे ते नात्यांमध्ये अति अपेक्षा ठेवत नाहीत, पण जेवढं स्वीकारतात ते खोलवर स्वीकारतात. या राशीच्या लोकांमध्ये आत्मविश्लेषणाची तीव्र सवय असते. दिवस संपल्यानंतर ते स्वतःशी संवाद साधतात. आज मी कुठे योग्य होतो, कुठे चुकलो, कुठे जास्त बोललो किंवा कुठे शांत राहायला हवं होतं, ही सततची अंतर्मुख प्रक्रिया त्यांना हळूहळू अधिक सुस्पष्ट, अधिक संतुलित बनवते. इतरांना दिसणारी शांतता याच आतल्या कामाचं फळ असते. वृश्चिक राशीचे लोक भावनिकदृष्ट्या खोल असल्यामुळे त्यांना पोकळ आनंद फार काळ टिकत नाही. वरवरचं हसू, बनावटीची माणसं
किंवा स्वार्थी नातेसंबंध त्यांना लवकरच कंटाळवाणे वाटतात. म्हणूनच ते आयुष्यात निवडक गोष्टींनाच महत्त्व देतात. मोजके लोक, मोजकी ध्येय आणि मोजकी मूल्य ही निवड त्यांना एकाग्र आणि प्रभावी बनवते. कामाच्या बाबतीत वृश्चिक राशीचा दृष्टिकोन पूर्णपणे परिणाम केंद्रित असतो. ते मेहनत दाखवण्यासाठी करत नाही, तर बदल घडवण्यासाठी करतात. म्हणूनच ते जिथे असतात तिथे हळूहळू पण ठामपणे आपली छाप सोडतात. लोकांना त्यांच्या उपस्थितीची जाणीव लगेच होत नाही, पण त्यांच्या अनुपस्थितीची उणीव नक्कीच जाणवते. वृश्चिक राशीचा संयम हा निष्क्रिय नाही, तर जागरूक असतो. ते गप्प बसलेले असताना आतून सतत निरीक्षण, तुलना आणि तयारी सुरू असते. योग्य वेळ आली की ते जे बोलतात किंवा करतात ते अचूक असतं. त्यामुळे त्यांची कृती कमी असली तरी तिचा परिणाम खोलवर जातो. या सगळ्या गुणांमुळे वृश्चिक राशीची शक्ती हळूहळू उलगडते. ती कोणाला दाखवण्यासाठी नसते, तर स्वतःला सावरण्यासाठी असते. आणि जेव्हा आयुष्य त्यांची परीक्षा घेतं, तेव्हा ही शांत, स्थिर आणि अंतर्मुख शक्तीच त्यांना इतरांपेक्षा वेगळं आणि अधिक प्रभावी बनवते. जर तुम्हाला वाटत असेल की खरी ताकद ही आवाजात नाही, तर संयमात असते. जर शांत राहूनही स्वतःला सिद्ध करणारी वृत्ती तुम्हाला तुमची वाटत असेल, तर हा संदेश फक्त ऐकून थांबू नका. तुमची राशी कोणती आहे ते कमेंटमध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा ज्याला लोक शांत असल्यामुळे कमी लेखतात. अशीच खोल, खरी आणि मनाला भिडणारी राशीविषयक माहिती दररोज मिळण्यासाठी चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. कारण पुढचा व्हिडिओ कदाचित तुमच्याच आयुष्याशी जुळलेला असेल. श्री स्वामी समर्थ महाराजांचा जय जयकार असो. श्री स्वामी समर्थ.